नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? बरे ना? आता रामनवमी येत आहे. त्या रामनवमी निमित्त मी तुमच्यासाठी खूप चांगले उपाय आणले आहेत. रामनवमी निमित्त आपल्याला श्रीरामांची सेवा करायची आहे. तुम्ही त्यांचे अनुष्ठान करू शकता. संकल्पयुक्त तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही नॉर्मल सेवाही करू शकता. अनुष्ठान करताना जसं आपण स्वामींचं पारायणचं अनुष्ठान उचलतो त्याचप्रमाणे तुम्हाला हे सेवा उचलायची आहे. सेम तसंच तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे, संकल्प करायचा आहे, हातात फूल, पाणी, अक्षता घेऊन त्याप्रमाणे जसं तुम्हाला करायचं आहे. तुम्ही रामचंद्रांचे जे रामरक्षा स्तोत्र आहे त्याचं अनुष्ठान करू शकता, ती सेवा करू शकता. जसं तुम्हाला 9 वेळा तुम्ही ते पठण करू शकता. जसं तुम्हाला 1 वेळा पठण करू शकता. पण जेवढं तुम्ही कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुमचीच तेवढं सेवा क्रेडिट होते, तुमचं पुण्य वाढतं आणि ते तुमचं फळ तुमच्या मुलांना, तुमच्या घरासाठी लागू होतं. तर ही सेवा करायची असेल तर आपल्याला, जर तुमच्याकडे रामचंद्रांची मूर्ती नसेल, श्री रामचंद्रांची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्यांनाही स्मरून तुम्ही हे अनुष्ठान चालू करू शकता. तुमच्याकडे ती नसेल तर तिरुपती बालाजी यांचा, व्यंकटेश्वरांची मूर्ती असेल तर तुम्ही ते ठेवू शकता, किंवा तुमच्याकडे सत्यनारायणची मूर्ती असेल त्यांनाही स्मरून तुम्ही ही अनुष्ठान चालू करू शकता. तेही सेम रूप आहेत त्यांचे पण. तर ही सेवा करताना पिवळ्या कपड्यावर तुम्हाला त्यांची मूर्ती विराजमान करायची आहे. फूल, अक्षता, रांगोळी वगैरे काढून एक घीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा. त्या घीच्या दिव्यामध्ये तुम्हाला 1-2 केसरचे तुकडे आणि आपल्या भीमसेनी कापूरचा तुकडा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. आणि जसं तुम्ही श्री गणेशाला वंदन करून, श्री साष्टांग नमन माझे हा स्तोत्र म्हणून, श्री स्वामींना आवाहन करून त्यांचं स्मरण करून तुम्हाला या अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे. अनुष्ठानाला सुरुवात करताना तुम्ही श्रीरामांना तुळशीपत्रही अर्पण करू शकता. पहिलं तुम्हाला रामनामाचा जप करू शकता. रामनामाचा जप राम नामावली आहे त्याचंही अनुष्ठान तुम्ही करू शकता. तसं तुम्हाला जे योग्य पडतं, तुम्हाला जशी वेळ आहे त्याप्रमाणे तुम्हाला रामांची सेवा करायची आहे. तर आपल्याला श्री रामचंद्राच्या परिवारांचा आणि रामचंद्रांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे, जेणेकरून या रामरक्षा स्तोत्रामुळे आपल्या शरीराची रक्षा होते, आपल्या घराची रक्षा होते. जणू काही आपल्या घराला एक संरक्षण कवच निर्माण होतो घराभोवती, आणि आपल्या मुलांचं, आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं आपलं रक्षण होतं येणाऱ्या संकटापासून, बाहेरील बाधेपासून, नकारात्मक गोष्टीपासून. तर ह्या गोष्टी करायला विसरू नका. आणि येणाऱ्या जे काही सण आहेत किंवा आपला रामनवमी आहे त्यांच्या जे काही येणारे सण आहे त्याचा खूप फायदा घ्या, करून तुमची जे मंत्र आहे ते चांगल्या प्रकारे सिद्ध होऊ दे आणि ते तुम्हाला कुठे ना कुठे उपयोगी पडू दे. तुमच्या कुठलाही अडथळा काम येत असेल, त्या अडथळ्यात तुम्ही जर श्री रामचंद्रांची आवाज दिला, त्यांचं नामस्मरण केलं तर तुमचं ते काम पटकन व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे मनापासून तुम्ही ती सेवा करा, जेणेकरून तुमचं कुठलंही अडकलेलं काम आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही, आणि जे काही बाहेरील बाधा असेल ते तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. आणि त्या दिवशी तुम्ही तुमच्या घराला हळदीचं लेपन करा आणि भूमितर वगैरे शिंपडा, घराला पवित्र करा. धन्यवाद. एवढीच माहिती. श्री स्वामी समर्थ. माझी माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब बटनच्या जवळ जे घंटीचं आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन माहिती मिळून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.